टेस्ला मी झाले मागे. मी माझं नाव घेतलं. नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे दूरदर्शन ना. सो आजचा दिवस जाम एपिक होता. मी जनरली कामावर जाताना असंच व्हिडिओज किंवा फोटोज काढते जे पण मला इंटरेस्टिंग वाटतं त्याचे. पण आज अशी काही गोष्ट झाली जी मला तुम्हाला सांगायची आहे आणि त्यासाठी हा आजचा व्हिडिओ मी बनवला आहे. बेसिकली ही गोष्ट मी तुम्हाला सांगत असताना तुम्हाला काही रँडम व्हिडिओज दिसतील कारण की मी माझ्या कामावर जाण्याच्या आणि येण्याच्या जर्नीचे व्हिडिओज काढले आहेत विदाऊट नोईंग की असं काही आज होणार आहे बाय द वे. सो येस, नेहमीप्रमाणे मी ट्रेन पकडली, उतरले, स्वॉनविक स्टेशनला बाहेर निघाले आणि बाहेर निघाल्यानंतर चालले. बाय द वे मला तुम्हाला इकडची एक गंमत पण दाखवायची आहे जे की टॉपिकपासून थोडं वेगळं आहे. बेसिकली ही एवढं म्हणजे हे जे काही शहर आहे ते खूप मस्त आहे आणि इथे असं खूप पॉश घरं आणि एकदम मस्त घरं आहेत. पण इथला बस स्टँड मी तुम्हाला दाखवते. मी इथे उभी राहते. इथे लिटरली 4 फरशा आहेत, 4 लोक उभं राहू शकतात आणि ही जागा आहे जिथे बस थांबते. कॅन यू इमॅजिन? काहीच नाही आहे ना, त्याला छप्पर आहे ना, काही आहे ना, काही आहे. आणि इथे उभं राहायचं आणि हे समोरचं दृश्य बघत बसची वाट बघायची. बट एनिवेज, मूव्हिंग बॅक टू द मेन टॉपिक. संध्याकाळी कामावरून निघाल्यानंतर मस्त संध्याकाळ झालेली आणि बाहेर आल्यानंतर असं मला तर मजा येते बाबा. असं सूर्य मावळताना बघत मी मस्त व्हिडिओ काढला आणि आज मला येताना फ्री फुलं पण घेऊन यायला मिळाली. सो मी मस्तपैकी फ्रीमध्ये हे पण घेऊन आले आणि ऑफिसमधनं निघाले जसं तुम्ही बघितलं. आणि त्याच्यानंतर मी बसची वाट बघत होते. बस माझ्या समोरून एक निघून गेली आणि त्याच्यानंतर दुसरी बस यायला 40 to 50 मिनिट्स होते. सो आय डिसाइडेड की ओके फाईन दर्शना, लेट्स चेक दी उबर ॲप आणि जर अमाऊंट 4 पाऊंड 5 पाऊंडच्या वरती असेल तर ऑब्व्हियसली विल थिंक फॉर सम अदर ऑप्शन. बट जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर लेट्स बुक अ कॅब आणि कॅबनी स्टेशनला जाऊयात. आणि कारण की स्टेशनवरनं परत ट्रेन घ्यायची आहे, परत उतरायचं आहे, परत चालायचं आहे, ब्ला 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 ब्ला. सो म्हणून मग मी उबर ॲप ओपन केलं आणि माझा पेशन्स लेवल संपलेला होता. ऑब्व्हियसली आता जे काय म्हणतात शिफ्ट नंतर सगळेजणच कंटाळलेले, दमलेले आणि घरी जाऊन कधी जेवतोय असं असतं. तर मग मी उबर ॲप ओपन केलं, ठीक आहे. आणि त्याच्यात मी लोकेशन टाकली की मी या ठिकाणी आहे आणि मी बघितलं नाही की मी खालती चुकीची लोकेशन टाकली. मी खालती सेम लोकेशन टाकलेली आणि मी प्रोसीड केलं आणि मला लिहून आलं 3 पाऊंड. माझ्या डोक्यात होतं की मी जिथे काम करते तिथपासून स्टेशनपर्यंत 3 पाऊंड दाखवत आहेत. आय वॉज सो हॅपी की मी काहीच न बघता क्लिक केलं, बुक केली कॅब आणि कॅबवरती दाखवलं की 3 मिनिटामध्ये येईल, 2 मिनिटामध्ये येईल. बॅगेत फोन ठेवला आणि उभी राहिले मस्तपैकी, कारण की हातात ती फुलं वगैरे पण होती. सो मी विचार केला काही पॉईंट नाही आहे हातात फोन परत टाइमपास करण्यात बसण्यात. मस्तपैकी उभी राहिले. त्याच्यानंतर माझ्या समोर येऊन थांबली टेस्ला. मी झाले मागे कारण की ऑब्व्हियसली आपली तर नसणार, दुसऱ्या कोणाची तरी असेल. त्यांनी माझं नाव घेतलं, दर्शना. मी म्हटलं येस. तर तो बोलला प्लीज गेट इन साइड क्विकली, कारण की तो रस्ता तो नाही आहे ज्याच्यावरती आपण जास्त वेळ थांबू शकतो. म्हणून मग मी पटकन बसले आणि त्याच्यानंतर तो म्हणाला की सो यू हॅव पुट द रॉंग लोकेशन, सो मेक शुअर की तू एडिट करशील लोकेशन अँड जस्ट टेल मी वेअर यू वॉन्ट गो. सो मी त्याला सांगितलं मला स्वॉनविक स्टेशनला जायचं आहे. तो बोलला ओके मी गाडी तिथपर्यंत घेतो, पण बाई तू जाऊन लोकेशन चेंज कर ॲपमध्ये. आय वॉज लाईक ठीक आहे. मग मला टेन्शन की जर टेस्ला मला इथून उचलून इथे सोडण्याचे 3 पाऊंड घेते, 3.5 पाऊंड, तर मग मला स्टेशनला सोडण्याचे किती घेईल? आणि मी फ्रीक आउट होणार तेव्हा मला
पटकन रिअलाइज झालं की तू टेस्लामध्ये बसली. आणि मग मी खुश झाले आणि मग माझी स्माईल अशी एवढी वाढली. आणि मग मी बघत बसले गाडीला. मग मी त्याला म्हटलं, इफ यू डोंट माइंड कॅन आय टेक अ व्हिडिओ ऑर अ फोटो. तो बोलला या गो अहेड. म्हणून मग मी मस्तपैकी आतमध्ये बसून व्हिडिओ काढला. खूप पटकन मी दाखवते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं की यू हॅव अ रिअली नाईस कार, असं तसं तसं. मग थोडंसं असं बोललो. त्याच्यानंतर झुक्कन पोचलो पण आम्ही. आणि उतरताना मी त्याला म्हटलं, अगेन इफ यू डोंट माइंड कॅन आय टेक अ व्हिडिओ फ्रॉम आउटसाइड ॲज वेल, इफ यू वेट फॉर जस्ट 1 मिनिट. तर तो हसला आणि तो म्हणाला ठीक आहे. त्याला सांगितलं असेल अरे क्या तू बी याद रखे ये डोंबेली कर घे व्हिडिओ, असं झालं असेल त्याला. म्हणून मग तो म्हणाला ठीक आहे. मग मी बाहेर आले आणि मग मी बाहेरून पण व्हिडिओ काढला. आणि नंतर मला रिअलाइज झालं की माझे 3-3.5 पाऊंडच्या ऐवजी 10 पाऊंड गेले. बट मला एक्सपिरियन्स तर मिळाला. सो आय वॉज सो हॅपी. आणि मला असं झालं की सॉरी युनिवर्स, आय एम नॉट गोना फील बॅड अबाउट दिस. आय नो माझे खूप पैसे गेलेत, कोणीच असं करू नका, मला पण रिग्रेट होत आहे. बट एक्सपिरियन्स, असं चुका केलेल्या गोष्टींमुळे पदरी पडलेला एक्सपिरियन्स, वाय नॉट. हे जे अचानक भयानक चुकून झालेलं आहे, आय शुड बी ग्रेटफुल अबाउट इट ना. म्हणजे मी कशाला सॅड फील करू. सो मी सॅड फील नाही केलं. बट कन्फ्यूज माइंडमध्ये तर मी ऑब्व्हियसली होते. पण मी घरी आले आणि गेस वॉट, आमच्या बिल्डिंगची लिफ्ट आउट ऑफ ऑर्डर होती. त्यामुळे मला 4 मजले जिने चढून जावं लागलं. रियालिटी चेक मिळाला लाईफचा की सो वॉट दर्शना, तू टेस्लाच बसली, सो वॉट. ये है लाइफ, ये है रियालिटी, चढा 4 मजले. बट येस, एनिवेज, हाच होता आजचा व्हिडिओ आणि हेच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. आणि मी गाडीतून उतरल्या पहिला फोन केला माझ्या भावाला टू टेल दिस की दादा तुला माहितीये का माझ्याबरोबर असं झालं आणि मग असं होतं आणि मग तसं होतं. आणि दादानी मला पहिला प्रश्न कोणता विचारला असेल, हो कोणतं मॉडेल होतं टेस्लाचं. मला नाही माहिती कोणतं मॉडेल होतं. आय मीन मी नंतर सर्च केलं आणि आता मला माहिती आहे. बट तेव्हा मला नव्हतं माहिती. बट येस, एनिवेज, बाय द वे, हे जे काही हलतंय ना, दॅट इज अगेन थँक्स टू दादा. त्यांनी जे हे काही DJIचा कार्यक्रम दिलेला आहे त्यामुळे इतकं भारी रेकॉर्ड होऊ शकतंय हे माझ्या हालचाली सकट. सो येस, थँक्यू वन्स अगेन दादा. आणि thank you so much all of you for watching this video. I hope you like this video. This wasn't at all काय म्हणतात त्याला लर्निंग किंवा असं काही फन फॅक्ट वाला व्हिडिओ. दिस वॉज काही आपल्याबरोबर होणाऱ्या अचानक भयानक गोष्टींचा व्हिडिओ. सो आय होप तुम्हाला आवडला असेल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. वी मीट नेक्स्ट टाइम. खुश रहा, मजा करा, कोणालाही त्रास देऊ नका आणि सायोनारा.